फोटो नीट बघून घ्या. नेहा कामत नाव आहे तिचं. तिचा फोटो आणि ऑफिसचा ऍड्रेस तुम्हाला मेसेज केलाय. तिच्या ऑफिसला जायचं आणि बँकेतून आलोय सांगायचं. बँकेच्या वतीने सुका दम द्यायचा बाईला. असा दम द्यायचा ना की बाई घाबरली पाहिजे आणि घर विकायला तयार झाली पाहिजे. ठीक आहे साहेब. पण बाई माणूस असल्यामुळे हे काम होणं जरा अवघडच दिसतंय. नाही म्हणजे तिच्या बाजूने कोणी जर असेल. ए तुला सांगितलं तेवढं कर ना. बाकीचं टेन्शन तू नको घेऊस. परांजपे परांजपे म्हणतात रे मला. परांजपे नेहमी अशी सावज हेरतो ज्यांना परांजपे शिवाय कोणीच वाली नसतो. त्यामुळे तिची बाजू घेणार कोणी नाहीये. ना बाप ना नवरा. त्यामुळे तिच्या मदतीला कोणी येणार नाही. तेव्हा जा बिंदास. आणि काम पूर्ण झाल्यानंतरच मला थोबाड दाखव. आणि जर काम पूर्ण झालं नाही ना तर तुमची मदत करायला सुद्धा कोणी नाही हे लक्षात ठेव. अहो नाही असं कसं होईल. आम्ही काम करून देतो ना. येतो साहेब. ए सोन्यांनो असे फाटके जाऊ नका. जरा बरे कपडे घालून जा. बँकेचे एम्प्लॉई वाटला पाहिजेत तिला. कळलं ना. निघा आता. येतो साहेब. नेहा कामत. तुझी मदत फक्त एकच माणूस करू शकतो. परांजपे. तुझं घरही घशात घालणार आणि तुझ्याशी लग्नही करणार. थांब जरा. चाललात तुम्ही. हे बघा आतमध्ये जायला परमिशन. नेहा नेहा कामात कोण आहे? तुम्हीच का नेहा कामत? हो मीच नेहा कामत. नेहा कामत. आम्ही बँकेकडून आलोय. तुम्ही घरी आला असता तर बरं झालं असतं ना. नाही हे माझं ऑफिस आहे म्हणून आपण कॅन्टीन मध्ये जाऊन बोलूया. हो मॅडम घरी गेलतो तुमच्या पण तुम्ही आहे ना घरी भेटत नाही म्हणून ऑफिसला आलो वसुली करायला. आहे की नाही? काय हो मॅडम बँकेकडून कर्ज घेताना किती घाई केली होती. आता तीच घाई कर्ज परतफेड करताना दाखवा. किती दिवस झाले तुम्हाला नोटीस देऊन. हे बघा कर्ज जर वेळेत फेडलं नाही तर आम्हाला आमची पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. अशी तुमची मुदत संपलेली आहे. त्यामुळे तुमचं घर आम्हाला ताब्यात घ्यावं लागेल. बोला कधी देताय नोटिसीला उत्तर? हो मी त्या नोटीसला उत्तर दिलंय. परांजपे वकील आहे ना तेच हे सगळं बघताय. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे. हवं तर तुम्ही त्यांना फोन करून विचारा ना. आम्ही काय करायचं ना ते आम्हाला तुम्ही शिकवू नका. लवकरात लवकर कर्ज कसं फेडायचं ते बघा आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या. नाहीतर घर विसरा. एक्सक्यूज मी. काय काम? यश हे मला भेटायला आले. तू बस मी बोलते. नाही ऑफकोर्स तू तर बोलणारच आहेस पण मला बस जाणून घ्यायचं होतं की इकडे ऑफिसमध्ये काय चाललंय. काय काम? बँकेची माणसं आहेत ती. घराबद्दल. हो मॅडम लोकांना कशाला मागत घेतो आपल्या. जे काय बोलायचं डायरेक्ट बोला ना आमच्याशी. हा आणि बाय द वे हा कोण? मी कोण आहे ते जाऊ दे पण बरं झालं तुम्ही आले. आपण बाहेर जाऊन बोलूया का शांतपणे? एक मिनिट. तुमच्याशी बोलायलाच आलो नाही आम्ही. आम्ही मॅडमशी बोलायला आलो. मॅडमशीच बोला तुम्ही आणि मॅडमही येतील ना बाहेर बोलायला. पण मी काय म्हणतो इकडे सगळ्यांना डिस्टर्ब कशाला करायचं.
आपण शांतपणे बाहेर जाऊ आणि बोलू. हा या मॅडम या या ना. बँकेकडून आलात ना तुम्ही? त्या मॅडमने सांगितलं नाही का तुम्हाला? आणि हा, आम्ही तुम्हाला नाही, त्या मॅडमला भेटायला आलो. हो मॅडम, जरा सांगा यांना. आणि जरा जास्त शहाणपणा केला तर आत्ता तुमचं घर ताब्यात घेऊ आम्ही. नाही एक मिनिट. यश, मी बोलते, तू जा ना. एक मिनिट नाही मी बोलतो. असं कसं जप्त कराल तुम्ही घर? नाही, असं आज आत्ताच्या आत्ता घर जप्त कसं कराल? मुळात बँकेने दिलेली मुदत अजून संपली नाही, त्यामुळे आम्ही आज आत्ता घर जप्त करू ही भीती उगाच आम्हाला दाखवू नका. इट्स टू चाइल्डिश. आणि मला एक सांगा, एन्क्वायरी करायचे बँकेचे सगळे सभ्य प्रकार संपले? लेटर्स, फोन कॉल्स, ईमेल्स, काय झालं? मुळात इन्क्वायरी करायची बँकेची एक पद्धत असते, आणि ही ती पद्धत डेफिनेटली नाही. एक मिनिट, मी बोलतोय ना. तुम्ही जे आता इथे आलात ना, तसंच मी बँकेत येऊन तुमच्या मॅनेजरलाच नाही, एंटायर सिनियर मॅनेजमेंटला भेटू शकतो. येऊ बँकेत? नाही सर, तशी करण्याची काही गरज नाही. गुड. नेहा मॅडमच्या घराचा जो काही इश्यू आहे ते परांजपे वकील बघतायत. त्या नोटीसला जे काय फॉलोअप करायचं ते करतील. त्यामुळे तुम्ही प्लीज इथे पुन्हा येण्याचे कष्ट करू नका. या तुम्ही. नेहा, तू आज जा ना, मी येतो. एक मिनिट. आणि यापुढे नेहा मॅडमशीच नाही, इतर कुठल्याही बाई बरोबर जर का तुम्ही या भाषेत बोललात ना, गाठ माझ्याशी आहे. चला. माझी तुझी रेशीम